पुढारी न्यूजच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। मॅडम, भाजपच्या या खरं तर अनेक दिवसांपासून राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती। अनेक नावं सुद्धा यामध्ये चर्चेत आलेली होती। अगदी विनोद तावडे यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं। मात्र अशामध्ये भाजपकडून नबीन यांची नियुक्ती केली गेलेली आहे। या नियुक्तीचा कसा परिणाम बिहारच्या राजकारणामध्ये होऊ शकतो आणि भाजपला सुद्धा यातून नेमका काय संदेश द्यायचा आहे, आपलं यावर विश्लेषण। भारतीय जनता पक्षाला गेल्या साधारणतः 3 वर्षांपासून अध्यक्षाचा शोध आहे। पक्षाला समोर नेण्यासाठी अत्यंत छोट्या पातळीवर काम करून वर चढलेल्या आणि कोणत्याही प्रकारची पंचतारांकित संस्कृती नसलेल्या चेहऱ्याचा शोध होता। भाजपची पैतृक संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तसा आग्रह होता। या दोन्ही अटींमध्ये बसणारं नाव म्हणून बिहारमधल्या या तरुण नेत्याचं नाव पुढे आलेलं आहे। भारतीय जनता पक्ष आता नव्या प्रकारचं राजकारण करू पाहते आहे। या राजकारणामध्ये तरुणांना संधी देण्याचा निर्णय झालेला आहे। नबीन हे केवळ 45 वर्षाचे आहेत आणि 45 वर्षांच्या आत ते 5 वेळा निवडून आलेले आहेत। ते कायस्थ आहेत। कायस्थ ही भारतीय राजकारणातील अतिशय महत्वाची जात आहे आणि भारतीय जनता पक्षाचा जिथे वर्चस्व आहे अशा गंगा जमुना प्रदेशातले बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान असं गायपट्टा नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागातून ते निवडून येत आहे। खरं तर अध्यक्षच नव्याने निवडला जाईल संघाचा तसा आग्रही होता, कारण नड्डा यांनी भारतीय जनता पक्षाला आता संघाची गरज नाही असं विधान लोकसभेच्या काळात केलं होतं। मात्र अध्यक्षाचा शोध अजून झालेला नाही। त्यात संघाची काही भूमिका असेल का माहिती नाही। आणि आता आपण बोलत असताना नवीन यांचं अभिनंदन करणारे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि त्यात त्यांनी लिहिलेलं आहे, अत्यंत साधं नेतृत्व, जमिनीशी जुडलेले कार्यकर्ते आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क असलेला नेता पुढच्या काळासाठी भाजपने निवडलेला दिसतोय। मॅडम, धन्यवाद आपण या सविस्तर केलेल्या विश्लेषणासाठी। कार्यकर्ताओं का परिश्रम है और मैं तो मानता हूं कि कार्यकर्ता के रूप में काम करने से पार्टी के वरिष्ठ नेता हमेशा आपको ध्यान देते हैं और मैं तो इसके लिए बस पार्टी के नेताओं के साथ और उनके साथ जो आशीर्वाद मिला है उसको आगे काम करेंगे।